लय दिसत ना आला दुकानावर. लय दिवस काळ्या काल चालतो. काल मला दिसला नाही मग तू. हा हे आपला बाबू दादा. तर ही आहे आपली गाडी भाड्याने दिलेली. लय पैसे आहेत आपले की माइन पण आहे. शुभम आपलं जादू करून दाखवतो एक. शुभम कर बरं परत. आहे का फटाक फड 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 असं दिसतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आलोय दुकानामध्ये कॉलेजवरून. आणि आज होता आपला शेवटचा पेपर आणि आता एक पॉलिश केलं तर हात सगळे काळे झाले तर इथं. तर मम्मी गेली थोडी बाहेर कुठं पतवडीमध्ये कामं होतं तिला, तर यायला लागले. तर मम्मी आले, आपण जाऊ घरी, जेवण बिवण करू, हातपाय देऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे कुठंतरी, ते तुम्हाला नंतर सांगतो मी. तर आत्ता आपण आलोय घरी आणि करूया जेवण. तर जेवायला आज बनवलं आहे मम्मीनी भेंडी आणि चपाती. तर चला मस्तपैकी भेंडी चपाती खाऊ आणि आवरू आपलं. लय दिसत ना आला दुकानावर. लय दिवस काळ्या काल चालतो. काल मला दिसला नाही मग तू. धर ना व्हिडिओ काढ ना. मी काय म्हणते, चला माझ्यासोबत येशील का? येऊ ना, जाऊ जाऊ ना. मला मग बघायचं किती झालं. नाही झालं खड्ड खाणले फक्त ना. त्याच्यामुळेच तर जायचं. आणि हे पाईप बी लावलेत का? लड्डू मुट्ट्या करून येते. नको, फॅनच बंद आहे, काय खराब झालंय. तर चला मित्रांनो, आपण याच्या आपलं ठेव व्यवस्थित. तोपर्यंत तुमचा लाडका कॅमेरामॅन शुभम आहे का ब्लॉगिंग चालू ठेवेन आपली कंटिन्यू. हे दाखवतो मित्रांनो, बाबूचं दुकान दाखवतो. बाबू दादाचं. बरोबर 2-4 मिनिटाचं नाही कसं 2-4 मिनिटात. तर मित्रांनो, हा आहे आपला बाबू दादा. काय करता एवढे? हा युट्यूबला टाकणार. तू गोरा आल्यावाला तसं काही विषय नाही, पुरी बिरी पटतील तुला. तर मित्रांनो, याचं वय निघून चालले, याला पोर बघा. हा किती वय आहे तू? 25. तर याचं 25 वय आहे म्हणल्यावर याचं 18लाच लग्न व्हायला पाहिजे होतं. तसं जुन्या काळात तर लवकर व्हायचं. हा शिद्याला पटली. शिद्याचा कुठे विषय का? तुला देऊ का तुझी आय डी पाठवू का त्या पुरीला? मी सध्या एजंटचं काम घेतले आणि मी कालच या रवड्यात जाऊन आले, कारण मी निलेश गायकवाडचा फोन केला. ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. तो लय मला चिडीत होता, त्याच्यामुळे कोणी मला चिडावता आणि जरा हिशोबात. निलेश गायकवाडचा मी काल फोन केला. तो आज हॉस्पिटलमधून बाहेर आलाय, आळे फाट्याला गेलाय. डायरेक्ट तिच्या पोटात तलवार घुसावली. पोटात नाही घुसावली, पायात घुसावली. हे आहे आपल्या बाबू दादाचं दुकान. तर ही आहे आपली गाडी भाड्याने दिलेली. लय पैसे आहेत आपले, एक इमाईन पण आहे. बाबू दादा आपले इमाईन कुठे गेले रे? मोदीने नेले काय ना आज मोदी येऊन गेला वाटते इमाईन. हे बघा, हे 14 नंबरला विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शेजारी दुकान आहे. दुकानाचं नाव काय? हे बघा, हे दुकानाचं नाव आहे. या शेजारीच आपल्या अक्षय भाऊंचं दुकान आहे. तुम्ही नक्की जा, 2 दुकानांना भेट द्या. आणि शेजारी अक्षय मधनेच आहे, त्याला भेट नाही दिली तरी चालेल, तो चांगला माणूस नाही. नाही असं नको बोलायला तसे परत त्याला रागीन. तो म्हणून आपली चव काढतो. आणि या ठिकाणी हा माणूस कोण आहे? हा लयच गोरा दिसतोय मला. हे काय? अक्षय आलाय, अक्षय मधनेची गाडी घेऊन. अक्षयची गाडी घेऊन आलाय. कुठे गेलता अक्षयची गाडी घेऊन? का बरं? असंच टाइमपास काय? लग्न आहे काय? कट करा. शुभम आपलं जादू करून दाखवतो एक. शुभम कर बरं परत. आहे का फटाकडे? उद्या घेऊन ये ना आपण, ते फोडू. ते पारवी जाते ना उडू. आमचं दुकान घुसला होता मागाशी पारवर. फड असं दिसतं. फटाका फोडायचं तिथं, मग ते आवाजाने येणार नाही परत. हा बस जळण आतमध्ये तोंड.
अरे दूरच दिसला नाही मोबाईल मध्ये. वन्स मोर परत एकदा कर ना. उद्या थंबनेल. मित्रांनो आपल्याला आता हे घासायचे, पप्पांनी आणून दिले आत्ताच. तर चला घासू. याच्यामध्ये हाय सोलेन ते आणि मागचा राडा. मला वाटतं आता सुट्टीच्या दिवशी सुट्टी असेल आपल्याला तर सगळं एकदा मागचं साफ करून घेऊ मस्तपैकी. आणि हे घासायचं आहे आपल्याला. आणि अजून एवढं तर एवढं घासायचं आहे. आणि एवढं घासून झाल्यानंतर आपण जाऊ दुकानावर. बाहेर कोणीच नाही, सॉरी घरी जाऊ एवढं घासल्यानंतर. तर चला एवढं घासून मग द्यायचं. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है।